सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आज आपण आपल्या हिमालयनवरती पहिलं मॉडिफिकेशन करणार आहे, ते म्हणजे तिची जी स्टॉक बेस प्लेट आहे ती काढून आपण लावणार आहे आपली ही मेटलची बेस प्लेट, जी आपल्याला टॉप बॉक्स सोबत मिळालेली. सो हे लावण्याचं कारण असं आहे की ह्याचं जे मॅक्झिमम वेट आहे हे इथे दाखवू शकतात. सो ह्याचं जे मॅक्झिमम लोड आहे ते आहे 7 kgs, आणि त्याच्याने जर मी टॉप बॉक्स ह्याच्यावरती लावला तर हे तुटणार. त्यामुळे आपल्याला हे नाही करायचं आहे. सो ही बेस प्लेट काढून आपण आपली नवीनवाली बेस प्लेट लावणार आहे. सो आपण हे 4 टूल्स घेतलेत. 2 स्पॅनर्स आहेत आणि एक 5 नंबरची एल एन की आणि एक 6 नंबरची एल एन की. 6 नंबरच्या एल एन कीने आपल्याला स्टॉक आपली बेस प्लेट काढायला हेल्प होणार आहे, आणि 5 नंबरच्या एल एन कीने आपल्याला हे नट बोल्ट्स आहेत मेटल प्लेट सोबतचे अनस्क्रू करायला हेल्प होणार आहे. सो ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की ही जी आपली स्टॉक बेस प्लेट आहे ह्याच्यासोबत या बोल्ट सोबत कोणतेही नट्स येत नाही, जेणेकरून आपण ह्याला लॉक करू शकतो. ह्याच्यामध्ये एक स्वतःहून पिन लॉक आहे, जे स्वतःहून नटना जसं आपण टाईट करत जाऊ तसं टाईट होत जाणार. ते कोणते वेगळी नटची गरज नाहीये. सो म्हणून तरी पण आपण एक्स्ट्रा हे नट्स लावणार आहे, जेणेकरून एक्स्ट्रा सपोर्ट आपल्या मेटल बेस प्लेटला प्रोव्हाइड होईल. तर आता हे काढून घेऊया. सो आपली ही स्टॉक बेस प्लेट तर निघाली. आता आपण ही ठेवूया बाजूला आणि आपली मेटलची बेस प्लेट लावूया. हे सगळे स्क्रू मी इथे ठेवून देतो. सो हे बघा, हे जे पिन लॉक्स आहेत हे स्वतःहूनच एक नटचं काम करतात, त्यामुळे तुम्हाला वेगळा नट लावायची गरज नाही. पण एक्स्ट्रा सपोर्ट द्यायला, एक्स्ट्रा काय म्हणतात ते, आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला मी ह्याला परत हे बोल्ट नट्स लावणारच आहे. सो आता हे आपण ह्याच्यावरती ठेवूया. हे जरा स्ट्रेट बघायचं, स्ट्रेट आहे का. सो आता मी हे दोन्ही नट बोल्ट सगळे वेगवेगळे करून घेतोय, आणि मी ही जशी हवी मला तशी सेट करून घेतलेली आहे. हे 4 होल्स असे प्रॉपर दिसत आहेत, म्हणजे इथे कोणता पिलियन जर बसला तर त्याला सुद्धा त्रास होणार नाही या बेस प्लेटचा, आणि कम्फर्टेबली बसता पण येईल. सो आता हे वेगळे करून घेऊया आणि नंतर मग लावूया. हे बोल्टचं राऊंड झालेत. आता आपण याचे नट्स लावूया प्रत्येकाला खाली. सो फायनली आपली बेस प्लेट लावून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती टॉप बॉक्स ठेवून बघूया. हे सगळं टॉप बॉक्स आतमध्ये टाकूया आणि लावून बघूया. यो, झालं फायनली. सो आजच्या व्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.